दादू, दादू किती दिवसांनी तुम्हाला असं पुस्तक वाचताना बघतेय मी. खरंच खूप छान वाटतंय. पण दादू, थोडा वेळ आपण पुस्तक बाजूला ठेवूया. चहा आणलाय, द्या. असे का बघताय? दादू, मी देवयानी, तुमची लाडकी देऊ. ओळख पटते? दादू, प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा ना. दादू, तुम्हाला माझ्याशी गप्पा माराव्याशा नाही वाटत? आपण पूर्वी गप्पा मारायचो तसे. माझ्याशी बोलावंसं नाही वाटत तुम्हाला? दादू, थोडा प्रयत्न करून बघा ना. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आठवेल. देवयानी, देऊ. काय म्हणालात? देऊ? तुम्ही मला देऊ म्हणालात? दादू, परत म्हणा. दादू, तुम्ही ओळखलात मला. मला माहित होतं माझे दादू मला कधीच विसरणार नाहीत. दादू, आज मी खूप आनंदात आहे. एकतर तुम्ही मला देऊ म्हणून हाक मारलीत, याचाच अर्थ की तुम्हाला आता थोडं थोडं आठवायला लागलंय. आणि अजून एक कारण आहे. दादू, मी नेहमीच तुम्हाला माझा मित्र मानत आली आहे. आणि ह्याच नात्यानं आजही मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचंय. तुमच्या देऊच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून आलाय. दादू, तुमची देऊ प्रेमात पडलीये, चक्क प्रेमात. आणि अचानक स्वप्नांच्या दुनियेत फिरायला लागली. खरं सांगू दादू, मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडेल. पण जे काही घडतंय ना, ते मला खरंच खूप आवडतंय. दादू, मी खूप खूप खुश आहे. जीवनात प्रेम करायचं असतं, प्रेम द्यायचं आणि घ्यायचंही असतं. प्रीतीच्या वेलीशी बागडायचं असतं, असं जीवन जगायचं असतं. दादू, दादू, म्हणजे तुमची माझ्या प्रेमाला संमती आहे, हो ना? थँक्यू दादू, थँक्यू व्हेरी मच. मकरंद, राजच्या घरच्यांबद्दल थोडी जरी माहिती असती ना, तरी साक्षीसाठी त्याचा विचार केला असता आपण. पण त्याला त्याच्या घरचं किंवा जवळचं असं कोणीच नाहीये असं म्हणतोय तो. वहिनी, का विचारशील तर माहिती नाही, पण तुझ्या बोलण्यावरून मला काही त्या मुलाचं लक्षण ठीक दिसत नाही. तू त्याचा विचार मनातून काढून टाक. राहता राहिला प्रश्न साक्षीचा, तर मला वाटतं तिला आपण जर का पुढच्या सगळ्या धोक्यांची नीट जाणीव करून दिली तर ती ऐकेल आपलं. पण साक्षी म्हणत होती तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यावर. शक्य आहे, पण यात तिचा नाही, तिच्या वयाचा दोष आहे हे आता आपण समजून घ्यायला हवं ना. पण कुठेतरी मलाच असं वाटतं की मुलगा चांगला आहे, नोकरीला आहे, साक्षीसाठी त्याचा विचार करायला काय हरकत आहे? हे सगळं जरी खरं असलं तरी याचा अर्थ असा नाही ना की साक्षीचं लग्न आपण कुणाशीही लावून देऊ. यापेक्षा चांगला मुलगा मिळेल ना तिला. तू का काळजी करतेस? साक्षी ऐकेल. काका म्हणून तुम्ही काही भल्यासाठी सांगितलं आणि तुमच्या पुतण्याने ऐकलं, असं कधी झालंय? स्वतःच्या मनासारखं जगण्याची सवय झाली त्यांना. आता साक्षीने काही दिवे लावले ते पाहिलंत ना? ओ, कशाला नसतं लोडणं तुम्ही गळ्यात बांधून घेताय? आणि मुलींचं काय घेऊन बसलाय? यांनाही किती समजावा. या सुद्धा तेच करणार जे यांच्या मुलींच्या मनात आहे.
तू असं का बोलतेस अभिलाषा? साक्षीचं जर का काही चुकत असेल तर तिला वेळीच समजावायला नको. उद्या श्रावणीच्या बाबतीत असं काही घडलं तर? श्रावणी आपलं म्हणणं समजून तरी घेईल, पण ह्यांच्या मुली तशा नाहीत. जाऊ दे ना, तुझ्याशी या बाबतीत बोलण्यात काही अर्थ नाही. तो नको याचा विचार करूस. मला तरी कुठे हौस आहे? मी फक्त तुम्हाला सावध केलं. यांचं चांगलं झालं तर हरकत नाही, पण वाईट झालं तर तुम्हालाच दोष देतील. मकरंद, तू म्हणतोयस ते मला पटतंय, पण साक्षीला मात्र नीट समजावून सांगायला हवं. वहिनी अगं, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काहीही केलं तर ते लपून राहील. तुमची कारस्थानं आम्हाला कळणार नाहीत. तुम्ही कशाबद्दल बोलताय? आम्हाला काहीच कळत नाहीये. वा, काय आवडतंय? जसं काही तुम्हाला काही माहितीच नाही. अहो, मदत मागायची तर अशा माणसाची मागायची जो मदत करेल. मदत मागितली तर कोणाची? त्या मंगलाताईची? अजूनही तुमचा आमच्यापेक्षा त्या मंगलाताईवर जास्ती विश्वास आहे. सतत आम्हाला कमी लेखायचं, लोकांसमोर नाचक्की करायची. आम्ही म्हणून तुमच्याशी जुळवून घेतोय, तर आमच्यावर विश्वास ठेवायचा सोडून त्या दोन कवडीच्या नताशावर विश्वास ठेवता तुम्ही. आम्हाला नाही वाटत तिचं काही चुकलंय म्हणून. उलट आम्हाला असंच वाटतं की तिच्यावर अन्याय झालाय. मी काय म्हणतेय, अजूनही वेळ गेलेली नाहीये हो. तुम्ही का त्या बिचारीला ह्याच्यात अडकवताय? फक्त स्वतःला वाचवण्यासाठी? नका हो. एखाद्या निरपराध माणसाची हाय अशी उगीच घेऊ नका. बस, आम्ही काय करायचं किंवा नाही हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे. त्यात लुडबुड करायची तुम्हाला काही एक गरज नाहीये. एक तर तुम्ही आम्हाला वारस देऊ शकत नाही. आम्हीच मूर्ख म्हणून अजूनही तुमच्याशी नातं टिकवून आहोत. पण आता नाही. आम्हाला वाटत नाही यापुढे आपण एकत्र राहू शकू. किंबहुना एकत्र राहूच शकत नाही. कसला विचार करताय बहिणी? काय झालं? तुम्ही रडताय? काय झालं वहिनी? वहिनी, आम्हाला सांगा ना, आम्ही बघून घेतो. नाही हो, डोळ्यात काहीतरी गेलं भाऊजी, म्हणून पाणी येत आहे. तसं काही नाहीये. खोटं बोलताय ना? तुम्हाला मी आज नाही ओळखत वहिनी. हे बघा, जे काही दुःख असेल आम्हाला सांगितलं तर तुम्हालाच हलकं वाटेल. शक्य झाल्यास आम्ही काही मदत करू. आय एम सॉरी भाऊजी. तुम्ही नको सांगितलेलं असताना देखील आम्ही नताशाला जाऊन भेटलो. वहिनी, हो, भेटलो आम्ही तिला. आणि आम्हाला जाणवलं की ती निर्दोष आहे. तिला अडकवण्यात आलंय. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतेय ती. आणि हे नाही पटत आम्हाला भाऊजी. वहिनी, याआधी आम्ही तुम्हाला सगळं सांगितलंय तरी सुद्धा पुन्हा तुम्ही असं म्हणताय. याचा अर्थ खरं काय हे अजून तुम्हाला माहितीच नाही. त्या नताशावर विश्वास ठेवण्याची चूक करू नका वहिनी. हा विषय पुन्हा उकरून काढू नका. यातनं काहीही साध्य होणार नाहीये. नात्यांमध्ये दुरावा मात्र नक्की निर्माण होईल. प्लीज आमचं ऐका वहिनी, प्लीज. म्हणून एका निर्दोष माणसाला शिक्षा होऊ द्यायची आपण भाऊजी? आम्हाला नाही पटत हे तत्वतः. चूक आहे. आम्हाला विश्वास वाटतो की ती निर्दोष आहे. तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना भाऊजी? हा विश्वास खूप मोठा असतो.
याच विश्वासावर तुम्ही देवयानीचं प्रेम जिंकलत ना भाऊजी. आम्हाला तुमचं म्हणणं पटतंय वहिनी, पण तरी सुद्धा एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही असं वाटतं. अशा प्रकारची आपली बदनामी होतच राहणार. आपल्यातल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्नही होत राहणार. पण आपल्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी खूप गौण आहेत वहिनी. आपण राजेशीर घेऊ. आपलं खानदान खूप मोठं आहे. खानदान? कुठल्या खानदानाच्या गोष्टी करताय तुम्ही भाऊजी? खानदान, कुटुंब, परिवार, घरपण, माणुसकी, हे शब्द राजे शिर्केंना शोभत नाहीत भाऊजी. असंही आम्हाला या घरात आता परकच वाटतं. इतकी वर्ष दिली आम्ही या घराला, या नात्यानं, पण सतत आमच्या मनात एक भीती असते. कधी आमच्या डोक्यावरचं छत्र हिरावून घेतलं जाईल. आमच्यासाठी कुणीही काही केलं तरी आमच्या उपकार केल्याची एक भावना असते. इतक्या वर्षांनी आम्हालाही या घरात अनोळखी वाटतं. आणि आता तर आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. असं का बोलता वहिनी तुम्ही? तुम्हाला नाही माहित? तुम्हाला कसं नाही माहित? साईमा साईमा यांचं दुसरं लग्न करणार आहे. काय? धक्का बसला ना ऐकून. आम्ही कसं सहन केलं असेल? सांगा ना, आम्ही कसं सहन केलं असेल? आम्ही असं होऊ देणार नाही वहिनी. आम्ही असं कदापि होऊ देणार नाही. तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर? विश्वास? कोणाचाच विश्वास नाही वाटत आम्हाला. विश्वास या शब्दावरचा सुद्धा विश्वास उडून गेला. आणि खरं सांगायचं तर कुठल्याही सच्चिन प्रामाणिक माणसाने विश्वास ठेवावा अशी लायकीच नाहीये या राजे शिर्केंची. कुठल्या विश्वासाच्या गोष्टी करताय तुम्ही भाऊजी? वहिनी, साक्षी, मित्र म्हणून मी तुझ्या भावना समजू शकतो, पण काका म्हणून विहिरीत उडी मारण्याचा सल्ला मी तुला नाही देऊ शकत. काका, अरे पण बाबा, कशाला आणताय तुम्ही हिला? राजपेक्षा उत्तम मुलगा मिळणं ना शक्यच नाही. ज्याला घरदार नाहीये, आई वडिलांचा पत्ता नाही. खरंच असा मुलगा मिळणं दुर्मिळ आहे. श्रावणी, तू गप्पा बस. तुला कोणी विचारलेलं नाहीये. मी बोलत असताना तू लुडबुड करतेस तेव्हा? यापूर्वी मी तुला सांगितलं तू राजबद्दल काही बोलायचं नाहीस, कळलं ना? ए, मला असल्या लोकांबद्दल बोलायला आवडतच नाही, पण तू भाग पाडतेस. श्रावणी, आम्ही बोलत असताना तू मध्ये का बोलतेस? पण बाबा, श्रावणी, तू कुठला तरी राग आत्ता इथून काढू नकोस. श्रावणी, प्लीज. वाटलंच होतं तुम्ही हिचीच बाजू घेणार ते. काका, राजचे आई वडील नाहीयेत हा एकच मुद्दा घेऊन सगळेजण विरोध करतात. हे कितपत पटतंय तुला? नाही साक्षी, हे बघ, राजला आई वडील नाहीयेत हा एकमेव मुद्दा नाहीये. इतरही अनेक प्रश्न आहेत. काका, पण यात त्याचा काय दोष आहे? त्याचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे. एवढं पुरेसं नाहीये का? तुम्ही कोणी आमच्या भावाला समजूनच घेत नाही आहात. बरं, सांग मला,
मी काय करू? काका, तू एकदा राजला भेट, त्याच्याशी नीट बोल, त्याला समजून घे आणि मग तुझा जो निर्णय असेल तो घे. ठीक आहे. थँक्स काका. काका नाही, मित्र. प्रियदर्शनींची इथवर मजल गेली. एवढे चिडताय कशा पायी रणवीर? त्यांचं आता अतिच व्हायला लागलेलं आहे. म्हणून तर आम्ही विचारलं सध्या तुमचं कसं काय चाललंय, आणि तुम्हाला सावध करण्यासाठीच इथं बोलवलं होतं. त्याचं काय आहे रणवीर? बाहेरच्या राजकारणामध्ये समोरच्याशी 2 हात करून डाव जिंकता येतो, पण घरामध्ये राजकारण शिरलं की आपलेच हात आपल्याशी कवा गद्दारी करतील काही भरोसा देता येत नाही. आम्ही काय म्हणतोय आलं ना ध्यानात? हे काय चाललंय सगळं तुमचं भैया साहेब? आम्ही ऐकलेली गोष्ट खरी? तुम्ही दुसरं लग्न करताय? हे साईमानी हा निर्णय घेतलाय म्हणून आम्ही विचार. तुमची संमती याला? आम्ही काही ठरवलं नाही अजून, पण याचा अर्थ असा नाही की आमचा नकार आहे त्याला. का? काय हरकत आहे तुमची? पण हे बरोबर नाहीये भैया साहेब. असा निर्णय तुम्ही कसा घेऊ शकता? किमान वहिनींचा तरी विचार करायचा ना. का करू आम्ही त्यांचा विचार? आणि आम्ही दुसरं लग्न केलं तर त्यात प्रॉब्लेम काय? खरं तर राजघराण्याची सून म्हणून वावरण्याची त्यांची लायकी सुद्धा नाही आहे. आम्हाला कंटाळा आला या सगळ्याचा. पण भैया साहेब, तुम्ही जर का असं केलं तर यात आपलीच बदनामी होणार आहे, हे लक्षात नाही येते का तुमच्या? लोक काय म्हणतील, समाजात आपलं काय स्थान राहील, काय किंमत राहील, एवढी गोष्ट सुद्धा लक्षात नाही तुमच्या? सगळीकडे आपली छितू होईल, फक्त छितू. वा आदित्यराजे वा, तुम्ही कधीपासून समाजाचा विचार करायला लागलात? तुम्ही म्हणताय की आमच्या वागण्याने समाजात आपली बदनामी होईल. मग तुमच्या करणीने काय आपला मान वाढेल? कुठली ती 1.5 दमडीची देवयानी, तिच्याबरोबर तुमचे पेपरमध्ये फोटो छापून येतात, तेव्हा होत नाही बदनामी? आधी स्वतःचं वागणं सुधारा, मग आम्हाला बोला. आता विषयच निघाला म्हणून सांगतोय. हा जर टाइमपास असेल तर ठीक आहे, पण जर हे सत्यात उतरवायचा तुमचा प्रयत्न असेल तर आम्ही हे होऊ देणार नाही. निदान आम्ही जिवंत असेपर्यंत तरी. आम्हाला माहिती आहे म्हणा, त्या फालतू मुलीबाबत तुम्ही सिरियस नसणार, पण जर असा काही तुमचा विचार असेल तर तुम्हाला कळतं ना आम्ही काय म्हणतोय ते? कुठली ती 1.5 दमडीची देवयानी. हा जर टाइमपास असेल तर ठीक आहे, पण जर हे सत्यात उतरवायचा तुमचा प्रयत्न असेल तर आम्ही हे होऊ देणार नाही. निदान आम्ही जिवंत असेपर्यंत तरी.